गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम म्हणजे आशेवर पाणी फिरवणारा ठरलाय. अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीच्या तडाख्याने शेकडो हेक्टरवरील द्राक्ष बागा अक्षरशः उद्ध्वस्त झालेत. खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील करंजे, हिवरे, पळशी, बानुरगड, ताडाचीवाडी, सुलतानगादे, कुसबावडे, झरे, विभूतवाडी या गावांमध्ये गारपिटीचा मोठा फटका बसलाय. मोठमोठ्या गारांनी हातात तोंडाशी आलेले द्राक्ष पीक जमिनीवर कोसळलंय. निर्यातक्षम बागांचाही चक्काचूर झालाय. शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भीषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी बाधित भागांना भेट दिली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झालाय. हातात आलेलं पीक एका क्षणात नष्ट झालं. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने सर्वेक्षण करून नुकसानाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिलेत. तसेच विमा योजनांचा लाभ त्वरित मिळावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणीही केली. एकीकडे सलग नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे वाढता खर्च यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडलाय. आज शेतकरी फक्त मदतीची वाट पाहतोय. प्रशासनाच्या तातडीच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.